गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवसानंतर मीन्स लग्नाच्या 8-10 दिवसानंतर आहे. आणि मित्रांनो, आता सकाळचे 6:30 वाजले आणि मी आजचा ब्लॉग बनवतोय. आज ब्लॉग बनवायचाच होता मला आजचा, कारण मित्रांनो आज मी चाललो आहे माधवीला घ्यायला. मित्रांनो, जे लग्नाचे ब्लॉग होते ना सर्व, त्यांना तुम्ही सर्वांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. लग्नाचा तर 800-900 लोकांनी ब्लॉग पाहिला मित्रांनो, प्लस हळदीचा 400-450, संगीतचा पण बघितला आहे तेवढाच, मला वाटते 400 व्ह्यू आले. तर मित्रांनो असंच तुम्ही मला प्रतिसाद देत राहा. मी धीरे धीरे कंटेंट डेली करायचा प्रयत्न करेन. ओके मित्रांनो, आता रवी आणि योगिता आले सोबत. आता आम्ही चाललो पुढे रिसोड सासरवाडीचं नाव. सासरवाडी. फर्स्ट टाइम पोरगी घ्यायला. फर्स्ट टाईम लग्न झाल्यानंतर फर्स्ट टाईम चाललो आहे मित्रांनो. आणि हा असा रस्ता आहे आपला. ओके मित्रांनो, तर आता सिच्युएशन अशी आहे की आम्ही आता मुक्तानगरला पोचलो आहे, पण मला एक काम आहे आणि ते काम झालं आहे लेट. म्हणून तुम्ही कितीही घाई करा, कुठे जायची वेळ होतोच. ओके मित्रांनो, तर आता फायनली आम्ही हायवेवर लागलो आहे. किती वाजले? 8:30 8:15 वाजले आपल्याला मुक्तानगरमध्ये जा. तरी सोडले झालं हो, रवीच्या बहिणीला आणायला. काय हो किती मस्त नाव बी चांगलं आहे माधवी. माधवी. मजा आली की लग्नात? पण एन्जॉय केला सगळे. सगळे म्हणतात चांगलं झालं लग्न. लढायनी भानगडीनी बोलाचा देणे काही आपल्यात थोडी होता लढाया भानगडी. करताय मस्त. इंटिमेशन माणसाला देऊन दिलं. पहिला टोल आला मित्रांनो. 3-4 टोल आहे. दसरं खेळ का हे दसरा खेळायला आला. पहिला टोल गेला. विजय बिराडेचं गाव आहे. विजय बिराडेचं गाव. लक्ष तिकडे काढतो. 4 रस्ते एरी सुटले आहे. एक हा आपण जो चाललो आहे ना आता अकोला मार्गे तो, एक बाळापूर पातूर मार्गे, एक म्हणला कोणता तो आपण मागे गेलो तो लोणार मार्गे, म्हणजे इथूनच खामगावहून लोणार मार्गे जातो रस्ता. आणि एक आपला मलकापूर बुलढाणा मेहकर. आणि हा चांगला आहे, म्हणजे हा 4 लेनचा रस्ता आहे आपला. 4 लेननं कशी मजा येते जायला. ते सिंगल रस्ते आहे ते. तिकडून आपण डायरेक्ट आलं की पण मार्गे. हो, सेकंड टोल आला. सेकंड टोल. ट्रॅफिक कसं काय जाम आहे झाला. अकोला पार केला तर आपण इथून बरोबर अर्धा लागला आहे, म्हणजे 115 किलोमीटर. आताशी आपण 110 किलोमीटर आलो आहे. हा रस्ता काय कोणताच रस्ता आठवत बरोबर आहे का? CNG आहे तो. CNG गॅसचा डेपो आहे तो. त्याला नवीन पडला आलाय. रस्ता पाय किती सरळ आहे आता. डायरेक्ट स्ट्रेट पाहिला का दुर्लक्ष दिसतोय डायरेक्ट. लोकेशन पाय किती भारी. योग्य टोळी थांबून पाहतो. नाही, आपण इकडून नाही आलतो काही साखर. हा जाताना आलतो आपण, तिकडून येताना आलतो. विपश्यना केंद्र आहे रे, मस्त आहे एकदम. मूर्तीबाई बाबासाहेब हे लोकेशन आहे ते. म्हणजे आपण जर का तिकडून पातूर मार्गे गेलो ना, बाळापूर मार्गे, तर मग काही लागत नाही. अकोला सोडले लगेच. बाहेर एकदा येऊ लोणार फिरायला इकडे. लोणार सरोवर आठवते का तुला? काय ते उल्कापात नाही व्हायला आहे का, तलाव व्हायला आहे. एवढी 4 किलोमीटर घेता एवढ्या लोकांसाठी.
मागच्या वेळेस जरी थांबलो होतो ना तो आपल्याला त्यावेळेस थांबला होता परत. त्याच हॉटेलमध्ये थांबलो होतो आम्ही त्या दिवशी. माझा येतोय मित्रांनो. ओके मित्रांनो, आता झाला आमचा एक टी कॉफी आणि माझावाला ब्रेक. जास्तीत जास्त 5 मिनटं थांबलो आपण. योगिता चहा भारी होती का? चहा एक नंबर होती योगिता म्हणते. तितकाच भारी कॉफी बी होता. हो. तर इकडून 60 किलोमीटर ओनली. मला माहिती का मागच्या वेळेस बी थांबलो होतो वनराई. माझी तू आता एक तर मोटरसायकलवर जाईल. लंबी लागून जाईल माधवी. नाही रे इधर से जाने का यहाँ से 60 किलोमीटर ओनली. बसते दोघे जण मला बोलून गोळा करून गावड्याचं शूटिंग का बरं वाटलं पण जरा थांबून. मग नाही तरी आपण बसलो नाही जास्त वेळ काही. योगिता अब्दुल आपल्याला एकाच रूटवर जायला 3 टोल लागले. म्हणजे 3 वेगळ्या वेगळ्या लोकांचे टोल आहे काय. म्हणजे 2 टोल झाले आणि आता 3रा टोल. एकाच मार्काची असते मी माहिती एका मालकाचे एका 17 मालकाचे 500 मीटरवर टोल. का मग 3रा चालली 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 ऑनलाईन आहे म्हणजे ऑनलाईन. हा खालचा समृद्धी महामार्ग तो तिकडे. तो तिकडे तिकडे समृद्धी महामार्ग. इकडे जर का गेलो ना तर इकडे जाईन तो मुंबई. आणि इकडे जर का या साईडला गेलं तर तो जाईन नागपूर डायरेक्ट. औरंगाबाद टू वाशिम आहे वाटते. आणि आपल्याकडून अकोल्याला आहे. इथे लोक जालन्याहून बी प्रवास करता माहिती आहे का. जालना आपल्याकडून किती जवळ आहे. हे जालन्यापर्यंत येतात मग जालन्याहून मुंबईला जातं. त्यापेक्षा इथे अकोला परवडतो आहे. हा सर्कल घेऊन इकडून मुंबईचा रस्ता आणि हा समृद्धी इकडे. आता आपल्याला हा रस्ता सोडून सिंगल रस्त्याने जायचं आहे. 4 लेन सोडून ब्रिजच्या खाली. टोटल पुरा सिंगल रोड म्हणजे आपला मुक्ताईनगर औरंगाबाद रस्ता. सर्व्हिस रोडनं जायचं आपल्याला. इथून राईट टर्न. यावाला नाही रे इथलं चालतं मुली कधी हा जातो औरंगाबाद सरळ. ओके मित्रांनो, तर रस्ता चुकलो होतो आम्ही है ना. आपण त्या रस्त्याने आलो, आपण ते दुसऱ्याच रस्त्याने आलो. बरोबर आहे. 5 किलोमीटर पुढे गेलो आम्ही. कोणता आहे ऐसा नया एरिया आहे. नाही नाही इथून चालूच राहते आता. कोणत्या तिकडल्या चुकलो मग आता लागलो नवीन बराबर रस्त्यावर आपण. नाही तिकडून जर का जातो ना आपल्याला 40 किलोमीटरचा फेरा. 40 किलोमीटरने 5-10 किलोमीटरचा फेरा पडला. ओके मित्रांनो, तर आता रिसोड आला आहे. मंजिल आमची आली आहे. मागच्या हप्त्यात बी आली होती आणि आता पण आली आहे. आता मंजिल घ्यायचं आहे. हाँ मंजिल को लेने आए अभी हम. माधवीला लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा सासरवाडी आलो आहे मित्रांनो. चाललो आहे ना मित्रांनो. तर आता इथं पुढे आहे हॉल जिथं आपलं लग्न लागलं होतं तिथं. विश्वा लॉन्स. हा आला मित्रांनो विश्वा लॉन्स. इथं लग्न लागलं होतं आपलं. आपलं काय दाखव हा शूट करायचा राहिला. आलो का मग आता आपण रिसोर्ट मध्ये आलो. रिसोर्ट हे अशी सासरवाडी मित्रांनो आपली. तालुक्याचं गाव आहे मध्ये. हा ओके गाईज, तर आता आम्ही रिसोर्टमध्ये पोचलो आहे. ऑलमोस्ट 5 मिनिटाच्या अंतरावर आता माधवीचं घर आहे. आणि मित्रांनो आता तिथं ब्लॉग बनवता येणार नाही म्हणून आता आपण भेटू डायरेक्ट माधवीसोबत परत गाडीमध्ये. हा असा चौकातला नजारा आहे मित्रांनो इथला.
बसा बसा जवायला कोण आमची कोणाला पाहिजे होती ना. मोठी होती थांबा नाही ते निघाला काही. हाव ते याचा असते ते करायचे आता तू दिसते का मग रवी मूर्ती आतमध्ये गेली खाली गेली आहे ना. कॅमेरा डोक्यावर बसायला ठेवायच्या. कॅमेरा नाही रे लाईट असेल तर कॅमेरा झोपतोय तुझं मन मागे झोपतो त्याचं कोण ना पडेल ना. ओके मित्रांनो, तर अजून एक टी ब्रेक घेतलाय आम्ही. आमच्या मनातली एक गोष्ट राहते आपण तो रितेश निघाला मग माधवी पहिला ब्लॉग आहे का? येस अच्छा, पहिला ब्लॉग पहिला ब्लॉग तुमच्यासोबत योगिता भेटू सासर भेटू सासर विथ रवी दादा आणि दीदी. योगिता ताई. हा? पहिली शाळेवाली भाषाबद्दल नाही होणार एवढी काही. अच्छा, अरे ते ना सवयचं आहे मला ते अवगाव करायची. पण मग आता नाव घ्या जरा. काय नाव घ्या? काय केली नाव नाही. माधवी. नाव मध्ये काय घ्या घेतलं ना नाव. नाव तर घेतोच ना मी माधवी. माझे नाव घेतात ते काही ते काम चिठ्ठीवरती. चिठ्ठी. ते मला विचारत होते की तुझं नाव काय आता. मी पहिले कळाच मी सांगितलं म्हणून नाही नाही माधवी भालेराव. मला डॉक्टर हसत होते तुला असंच थोड्या दिवस कन्फ्युजन होणार आहे. हां त्याच्यावर वाचलं ना मी रिपोर्टवरती. हां रिपोर्टर भालेराव टाकलं मग. कोणाचा वेळा एक माझी भालेराव निघायचं त्याचा पुणे कोणाला हो माधवी भालेराव. काय परत एकदा नावातच वजन आहे भालेराव. वजनदार आहे वजन भालेराव. आडनाव आणि हे पण भालशंकर. भालशंकर आणि भालेराव. पुढे गेले ना तर लोकांचा डबल सांगा आडनाव भालशंकर. बालशंकर. नाही पण हे आडनाव भालेराव असं बर्डन बर्डन नाही म्हणजे मोठं मोठं वाटतं मोठं वाटतं सांगायला पण आहे ना. आणि म्हणजे काय म्हणतात त्याला वजनदार आडनाव. काय रे रवी. गेला होता का रवी कधी असा या दिवसाचा? नाही दिवसाचा की 5 महिने अबे त्याच्या पहिले कधी गेलता तू? तोंड काबरला पोचतोय. योगिता हात तोंड काबरला. इकडे सर अच्छा, मला ना रवी लग्नात बी एका जणानं विचारलं होतं, नाव नाही सांगत मी त्याचं याचा व्हिडिओ आधी, की लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे. म्हटलं का आता लिहू, म्हटलं लिहू का कपाडावर आता. डायरेक्टच लिहायचं अरेंज मॅरेज आहे. नाही मग तू इतक्या लांब कसं काय गेला म्हणे. म्हटलं इतक्या लांब खरं म्हणलं हा असं पण तिकडे गेला जिकडे सापडले तिकडे पाहिलं. बरोबर आहे. थोडी शेर असं थोडी जातं म्हणून ते बरोबरच आणि मी पण आणि हा मी पण माहिती आहे का, हा पण मी विचार नव्हता केला की मी पण एवढा लांब जाईल आणि मी एवढा लांब विचार करेन की मी लग्न एवढं लांब करणार आहे आणि होकार येईल मला असं. म्हणजे मी हा पण विचार नव्हता केला.
आणि रविदादाची बायको. हा तिघ जण. मी चाललेलंच होती. असं कसं उलट होते. थांब जरा. विश्वास नाही आहे. फोटो काढा रे. अरे बे ऐसे भी निकाल सकते हैं यार. व्हिडिओ काढ. नाही व्हिडिओचं नाव राहत ना बाबा. तुम्ही फोटो काढा मी व्हिडिओ. केलं ना. चला नोट दे. हो म्याऊ. दाबा जोरात. नाही दोन नको पडू आता बाद झालं. तुला नको भांडे पाडले ना मरून तर त्याच्या अंगावर पडलं कोण सोडलं. पाळलं पाळलं मेऊ. कूद कूद. लियो मार जंप. लियो अगर तुझ में हिम्मत है तो मार जंप. नाही पंखा चालू करू. पंखा चालू करू. नाही फुटका ते आहे कुठे आणि त्याची नजर फुटका. तो बरोबर नजर मारतोय. लियो वेळा उतार. नहीं रे नाही मेरे ऊपर आएगी वो छिपकली. हट मेरे को भागने दे. गेला रे तो दूर गेला रे. दूर गया. भैया नको भैया. हा भैया. चिपकले झाले तू पाय फिरत असते मग. नितीन भैया चालू दे. ओके मित्रांनो, तर आता जेवण वगैरे झालं आहे आमचं आणि मी चाललो आहे आता रवीला आणि योगिताला घरी सोडायला. रात्रीचे किती वाजले? 9:30. 9:45. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगचा मी करतो इथंच एंड. तुम्हाला जर का आजचा आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर कृपया करून ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट अँड बाय.